नमस्कार सगळ्यांना. इकडे बघा कशी आरामशी आपले बसल्यात आहे ते. आणि इकडे चालू आहे स्वयंपाक. योगेश भाऊचा स्वयंपाक चालू आहे. इकडे स्वयंपाकची तयारी योगेश भाऊकडे आहे आज. योगेश भाऊ काय करायला लागले? आज आहे सोमवार. मग आता पनीरची भाजी, भात, होय भाजी करायची. ते भाज्याला इकडे पीठ घेतलंय काढून. बघा बेसनची तयारी कांदा भाजीची. भजी आणि इकडं खोबरं, ही पनीरची कांदा पेस्ट, टमाटरची पेस्ट करून घेतली. आता तवलीत काय केलंय? तवली तर ती वल वाटाणं आणले, शेंगा आणल्या होत्या. हं. ती शेंगा वाटाणं शिजायचं म्हणून उकडून घेतल्या त्या बघा. शेंगा. ते बी तवली शिजू घातल्या. कसा लागते कुकर कशाला लय भिजवलं बाहेर व्हायचं. मिरच्या कुठे ठेवू? हे त्या डब्यात वांगीचा डबा आहे त्याच्यात आहे बघा. लय तिखट आहे त्या मिरच्या. अर्धा टाकणार आहे म्हणजे काढायचं ते. बारक्या बारकं पीस करून टाका नुसतं 2-3 टाकायला तिखट आहे मिरची. सोमवारला काय भात लागतोच म्हणून भात केलाय. थोडा भात करायला टाकलाय. आणि चपात्या त्या चपाती आहेत, 5 चपाती आहेत, भाजी मसाल्याने दिली होती. होय. गहू कमी जास्तीला काय. काय भजी होती आहे तर म्हणल्यावर काय. तुम्हाला काय म्हणते भाकरी केली आता? हा. काय करता योगेश भाऊ? आता हे पनीरचं तुकडं करायला लागले. बघा पनीरचं तुकडं कसं करायला चालू आहे. हे जरा थोडं गार फ्रीज मधून काढल्यावर जरा थोडं बाहेर ठेवलं म्हणजे नाहीतर फुटतं सगळं. फुटतच नाही. केक कापायला लागल्यावर दिसता वाढदिवस असल्यावर. ते तुकडं आहे ते माहिती पण ती भाग पडतं वाटतं. ते बरं आहे मोठा ट्यूब आणि जास्त पण येतो. बस झालं की एवढं तुकडं. किती येते? पाव किलो एवढं बरं आहे. त्याच्यातले थोडं तुकडे द्यायचे. ती पाव किलो घातल्यानंतर बेसन ती करून ठेवलंय काय? भाज्याच पीठ ते म्हणून ठेवलं इकडं. आणि बघा तिथं तेल होतं. आता हे मसाला केटले तेल आहे का? त्याला काय दुसरं टाकायचं बी नसतं की जिरे. बारका टावेल बी होता बघा तो का तिथं खाली हात पुसायला. बारका टावेल आहे ठीक आहे. ती भाकरी करताना घ्यायचा आहे. मोठा आहे तो. ती बारका टावेल घ्या. थोडाच टाका. खोबरं टाकलं ते कांदा टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायची. मिक्सरला बारीक केलेली. तर हे मसाला आहे टाकलं म्हणजे चांगलं तेल सुटत भाजून द्यायचं आणि मसाला परत टाकायचा. मसाला करपट वाटतो. बघा पनीरचं ते केलंय तुकडं करून तुकडे केले ते बेसन करून टाकलंय. मीठ टाकलं होतं त्याच्यात? कशात नाही मीठ नाही टाकलं कशातच नाही. तर माझ्या हाताने होते खराट. करावं लागतं. चांगलं भाजून घेतलं तर मग टाकतो. एवढं टाका. थोडंच टाका तिखट होते बस का? बस.
तुम्हाला तोंडात बी धूर वाटायला तिकडे झाले. चांगलं भाजून द्यावं लागेल पुन्हा टाकायचं सगळं झाल्यावर निघेल का सगळं 10 रुपये वगैरे पुढे बघा मसाला भाजून घेतला भाजला मसाला. असं तेल सुटलं म्हणजे भाजी चांगली तशी तेल सुटायला पाहिजे आमचं पण असं झालं त्याच्यात चटणी बरोबर कसली लाल तेल पावडर ते खालच्या डब्यात संपली असेल हवं संपली वाटतं. दादाला मग सांगायला पाहिजे संपली. लावायच्या आणणार आणि वापरतो तिला हां मग मी भाजीत वापरत असते. तेल सुटायला लागले आता मसाला टाकतो सगळं टाका तुम्ही टाका टाका. राम राम मंडळी. तर मग आता स्वयंपाक झालेला आहे तयार. मस्त असा वास तर असा येतोय ना एकदम निसतात झणके वास. पूजा तुला काय भूक नाही काय लागली? असं आहे का? वासाने भूक लागली पूजा. अरे माग बोर नाही पोरानो. ये तर शिवाळा चल जेव्हा या पनीरचा बेत केला हो मस्त असं योगेश भाऊनी बनवले पनीर. तर कशी आहे बघा पनीरची. आणि आता चालू आहे त्यांचं काकड्या सोलायला. पूजा ये की जेवायला. तू भूक नाही म्हणते काय? एवढी काकडी 20 रुपयाला आहे वेगळी त्यो मग काय ते राव काकड्यावाल्यासारखं दिसतंय स्वतः. आणि पेरू तर 30 रुपयाला आहे. मुदाम बिदाम करतो ना तू नक्की. मग ये इकडे चल जेवायला. काशेगावची जत्रा त्या दिवशी ये जेवायला चल. घेतला आरवाळा ती दरवाजा टच होतो रे त्या मागच्या बोर्ड आहे त्याच्या मागं. दादा तिथे पिशवी का नाही त्याच्यात एवढा एवढा गट्टू असलेली चौकोनी ती आहे गाडीतला बॉक्स जेवा काय जेवा काय जेवा काय हे बाळा चल जेवायला. पनीर बेत चल बघू दे माझं बाळ चल की बाळा. बघा येत नाही असा आकडपणा करते. त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला का नाही लाडात येत आहे मग कसं. आणि चल बघा सोन्या सोन्या कमॉन माय बाळ. किती येऊन झालं लगेच 2 शब्द बोलून जा. चल चल किती कुठे तेव्हा कसं लाडात येते लय आकड मारते ती जवळ बोलल्यावर लय आकडते. लिंबू खायचं का आपटत असते. लिंबू खायचं चला पूजा बसा बसा या जेवायला. बघा योगेश भाऊला स्वयंपाक असला मस्त येतो का नाही बोलायचं काम नाही. चपात्या काय काय केले भाऊ? भजी केले भजी केले भात भजी मेथीची भाजी. भजीत खाल्लं नाही भात भजी मेथीची भाजी गरगट्या. मला सगळ्यात जास्त आवडणारी भाजी बाबा हरभऱ्याची भाजी. आय लाईक दिस हरभऱ्याची भाजी सगळ्यात जास्त आवडली. आता तुम्ही चिकन जर केलं असं तर मी हरभऱ्याचीच भाजी खाल्ली. सोमवार आहे की आज हा ना म्हणजे असं वाटलं मी आज नाही बघ. तर बघा सोमवार सोडायसाठी योगेश भाऊनी काय काय बनवले हा भजे भात मेथीची भाजी गरगटा भाजी पनीर बनवले हा आणि चपात्या भाकरी. मला तर लय भूक लागली बघा बघूनच. जेवणार आहे मी जस्ट 1. तर मंडळी या जेवायला सगळ्यांनी. आम्ही करतो जेवण आता. हा आई ये की म्हणा आजीला बोलव. आय ग चले
आजी मग जेवले म्हणते र पुन्हा जेवल मग बसा घेऊन तुमच्या चपाती आहे का तिकडं बोलव जेवायला भाऊ वाढवते तरी घे वाढायचंय अजून सेटिंग लावायला चालू आहे काय ताटाची व्यवस्थित सेटिंग सगळं लावायला चालू इक्वल लावताय सगळा एक सुद्धा वाजा जास्त नाही तिला. दर्शन 2ला 5 म्हणते आणि 3ला 10 म्हणते असू दे रे बाळ बार काय माझं दर्शन